निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। राहुरीच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत विखे पॅटर्नचा बोलबाला। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना घेऊन माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भेटीला। भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्यासाठी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी विखे पॅटर्न राबवला जातोय। रवींद्र चव्हाण आणि विखे पाटलांच्या भेटीनंतर प्राजक्त तनपुरे यांचे मोठे संकेत। राहुरीची पोटनिवडणूक, या निवडणुकीबाबत प्राजक्त तनपुरे काय निर्णय घेणार? बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत। नुकतेच मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यानंतर पत्रकार परिषद घेत लक्ष्मण हाके यांनी बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेत असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत। मात्र अद्याप देखील सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांचं आव्हान मात्र कायम आहे। बारामती सोबतच आता राहुरी विधानसभेची देखील पोटनिवडणूक पार पडत आहे। या ठिकाणी भाजपचे स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले पाटील यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी दिली गेली आहे। त्यांच्या विरोधात माजी राज्यमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते प्राजक्त तनपुरे हे रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत। त्यापूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली आहे। प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिल्याची माहिती समोर येते। यावेळी रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोनवरून चर्चा करून दिली आहे। त्यामुळे आता प्राजक्त तनपुरे निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार असल्याची चर्चेला उधाण आलंय। मात्र याबाबत त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये। त्यांनी बोलताना सांगितलंय कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल आणि मग त्यानंतरच मी निर्णय घेईल। प्राजक्त तनपुरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय की भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्र्यांनी मला विनंती केली आहे। विकासाचे प्रश्न मार्गी लावण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक आश्वासन दिलंय। याबाबत मला कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल। माझी उमेदवारी अर्ज भरून तयार आहे। एवढे मोठे नेते मला भेटून गेलेत, त्यामुळं थोडा विचार करावा लागेल। कार्यकर्त्यांशी बोलूनच मी काय आहे तो निर्णय घेईल, असं यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं। आपण बघूया तर प्राजक्त तनपुरे काय बोलतायत। मी माझ्या क्रीडा ऑफिसला या ठिकाणी भेट दिली आणि शिवाजी कर्डिलेंच्या निधनानंतरची निवडणूक असल्या कारणानं ही निवडणूक न लढण्याची त्यांनी या ठिकाणी विनंती केली। त्यांनाही मी सांगितले की आम्ही भावना आमच्या देखील आहेत, परंतु जे काय 15 दिवस मी मतदारसंघात विशेषतः राहुरी तालुक्यात फिरताना या तालुक्याचे जे काय प्रश्न आहेत, या तालुक्याच्या अस्मिता असेल, प्रश्न असेल, समस्या असतील, त्याकरताच निवडणूक लढवणं हा उद्देश माझा त्या ठिकाणी होता। कारण की या तालुक्याला विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व मागच्या 20 वर्षामध्ये फक्त 5 वर्ष मिळालेलं आहे। त्यात 2.5 वर्ष सरकारमध्ये, 2.5 वर्ष सरकारच्या विरोधामध्ये, आणि या तालुक्याचे काही महत्वाचे गहन प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि त्याकरता निवडणूक लढवावी हा माझा आग्रह होता। त्यावर त्यांनी काय मुद्दे त्या ठिकाणी ऐकून घेतले आणि सध्या जे काही विशेष मुद्दे या तालुक्याच्या साठीचे आहेत, उदाहरणार्थ जो काही आमच्या केके रेंजचा भाग आहे त्याच्यामध्ये पुन्हा अम्युनिशन पार्कचं ॲक्विजिशन 7,000 एकराचं होणार असं पत्र आहे, त्यावर मात्र त्यांनी ठामपणे सांगितलं की आम्ही ते कॅन्सल करू, शक्यतो नसेल, जरी असेल तरी आम्ही ते काय ॲक्विजिशन करणार नाही असं ठाम त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं। या डॉक्टर तनपुरे सहकारी साखर कारखान्याचं NCDC कडे कर्ज प्रकरण मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर बहुतेक असणार आहे। त्या बाबतीत देखील स्वतः विखे पाटील साहेबच त्या मला वाटतं ते बोलणे कमिटीवर आहेत, त्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांनी देखील सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी दाखवलेली आहे। राहुरी नगरपालिकेला एक मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यांकरता आम्ही आश्वासन दिलं होतं, त्याकरता देखील त्यांनी
वरती बोलून सकारात्मकता दर्शवलेली आहे आणि इथं उद्योगधंद्याकरता एखादा मोठा उद्योग येणं आमच्या बांबोरी परिसरात म्हणा किंवा धरणाजवळचा जो आमचा जिरायती भाग आहे वरती ताराबाद साईडला वगैरे जर काही जमीन उपलब्ध होणार असेल तर MIDC बाबत देखील अत्यंत सकारात्मक त्यांनी त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आणखीन काय विषय मुळा धरणाच्या देखील त्या ठिकाणी जे समन्यायी पाणी वाटप धोरणामुळे बऱ्याचदा मुळा धरणातलं पाणी हे जायकवाडीला सोडावं लागतं आणि इथल्या शेतीला मोठी अडचण येते. तर जवळपास 2.5 TMC गाळ त्या ठिकाणी आहे तो देखील काढण्याबाबत देखील सकारात्मक उपाययोजना आधीच चालू केल्या त्यांनी सांगितलेलं आहे की जेणेकरून या मुळा धरणातलं पाणी आणखी त्या ठिकाणी तालुक्याला उपलब्ध होईल. अशा सर्व बाबींवरती अत्यंत सकारात्मक चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांशी देखील फोनवरती चर्चा त्यांनी घडून आणली. त्यामुळे या तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक जी लढवायची होती त्यावरती त्यांनी सर्व मुद्द्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. हा सर्व विषय ही जी काय चर्चा झाली ती मला सर्व कार्यकर्त्यांशी बोलावं लागेल आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं काय मत असेल त्यावर आम्ही आता थोड्याच वेळात बसून निर्णय घेऊ. विधान परिषदेची चर्चा होती आपण असा काही विषय नाही काय. विधान परिषद जिल्हा परिषदेच्या निवडणुका व्हायच्यात त्याला कधी होईल, वर्षांनी होईल, 2 वर्षांनी होईल. आज जो विषय आहे तो या राहुरी विधानसभा मतदारसंघाचा आहे. त्यातही मी ज्या तालुक्यात राहतो, शहरात राहतो, मोठा मतदारसंख्या ही राहुरी तालुक्यातली आहे आणि या तालुक्याला प्रतिनिधी नव्हता बरेच वर्ष. त्यामुळे तो जो काही विकास कामाचा बॅकलॉग असेल त्या संदर्भातच फक्त चर्चा झाली. बाकी काही राजकीय चर्चा कुठल्याही प्रकारची झालेली नाही. त्यांनी विनंती आता एवढी मोठी माणसं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष स्वतः या ठिकाणी आले, पालकमंत्री देखील स्वतः आले. एवढ्या मोठ्या माणसांनी या ठिकाणी विनंती केलेली आहे आणि विकासाचे प्रश्न देखील मार्गी लावण्याचं त्यांनी सकारात्मक अत्यंत मुख्यमंत्री महोदयांनी देखील सकारात्मकता दर्शवलेली आहे. या सगळ्या बाबी मला माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी लागेल. अर्ज माझा भरून तयार आहे पण या सर्व आता एवढी मोठी माणसं जेव्हा आपल्याकडे येतात आणि ज्या मुद्द्यावर आपण निवडणूक लढवायचं म्हणतोय त्या मुद्द्यालाच त्यांनी हात घालून त्याला सोडवण्याचा जर विषय केला असेल तर मला माझ्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा लागेल.